सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी ते माणिकबाग हा उड्डाणपूल पूर्ण होऊन सुद्धा फक्त सत्ताधारी नेत्यांच्या उद्घाटनासाठी वेळ न मिळाल्याने जनतेला वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे। नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे शहराच्या वतीने आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शहर प्रमुख संजय मोरे, गजानन तरकुडे, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, महिला आघाडीच्या पद्मा सोरटे, सचिन पासलकर, संतोष गोपाळ, नितीन वाघ, महेश मते, गोकुळ करंजावणे, अनंत गरत, किशोर राजपूत, महेश पोकळे, अमोल दांगट, सूरज लोखंडे, वैभव हनमगर, पराग थोरात यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेसमोर ओम भट स्वाहा म्हणत होम हवन करून पूल जनतेसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनादरम्यान सिंहगड रोडवासियांना ट्रॅफिक जाममध्ये अडकवणाऱ्या सरकारचा निषेध हो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। पुलाचे काम जनतेच्या कररूपी पैशातून पूर्ण झाले असूनही केवळ सत्ताधाऱ्यांच्या उद्घाटन सोहळ्याच्या हव्यासापोटी नागरिकांची गैरसोय केली जात आहे। आज पुण्यातच असले तरी मुख्यमंत्री फडणवीस पुलाच्या उद्घाटनाकरता आले नाहीत, कारण फक्त 2 दिवसांच्या पावसात या नव्या पुलावर खड्डे पडले आहेत। पुढील 5 दिवसात पूल सरकारने सुरू केला नाही तर शिवसेना स्वतःच्या पद्धतीने जनतेसह या पुलाचं उद्घाटन करेल असा इशारा यावेळी शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिलाय।